डॉक्टर आरवी सिंग साहब यांच्या प्रथम स्मरणानिमित्त महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या वतीने विनम्र अभिवादन करतो। आणि मंचावर उपस्थित असलेले अग्रवाल महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉक्टर विजय नारायण पंडित, माजी आमदार नरेंद्र पवार सर, आताच स्टेजवर उपस्थित झालेल्या प्रशासकीय अधिकारी कदम मॅडम, महासंघाचे कार्याध्यक्ष आमचे सहकारी गोविंद जोशी सर, ओमप्रकाशजी पांडे, महासचिव अग्रवाल महाविद्यालय, अनिल पंडित, सहसचिव अग्रवाल महाविद्यालय, डॉक्टर अनिता मन्ना मॅडम, प्राचार्य KM अग्रवाल कॉलेज कल्याण, महासंघाचे सरचिटणीस तडफदार नेतृत्व डॉक्टर सुजीत आरवी सिंग, सरचिटणीस संघाचे सरचिटणीस दिलीपजी मोरे, चिटणीस दिलीप पवार, SS लांडगे सर, महासंघाचे खजिनदार अनिल दबरे सर, चंद्र पांडेजी, सुहास भगत, संघाचे खजिनदार SS लांडगे सर, बरेचसे पदाधिकारी समोर बसलेले आहे, सर्वांचं नाव घेणं शक्य नाही। सन्माननीय मंच, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिक्षकेतर कर्मचारी, त्यांचे पाल्य, मला वाटते हा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पाल्यांचा जो गौरव पुरस्कार आहे हा डॉक्टर सिंग साहेबांनी सुरू केला। त्यांच्या मनामध्ये अशी काहीतरी कल्पना असली पाहिजे की मोठ्या पगाराचे कर्मचारी, त्यांची मुलं डॉक्टर होतात, कोणी प्राध्यापक होते, क्लासरूम अधिकारी होतो, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मुलगा सुद्धा, पाल्य सुद्धा चांगल्या मार्काने, चांगल्या पर्सेंटेजने पास होऊन सुद्धा त्याचं कौतुक या ठिकाणी कोणी करत नाही, तशी खंत त्यांच्या मनामध्ये असली पाहिजे। आणि म्हणून जवळपास 14 ते 15 वर्ष अगोदर त्यांनी हा गुण गौरव पुरस्कार सुरू केलेला आहे। विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळवून देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी माझ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पाल्य सुद्धा इंजिनियर झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, अशी त्याची भावना असली पाहिजे, आणि होती सुद्धा। अनेक कर्मचाऱ्यांची मुलं आज मेडिकलमध्ये आहेत, डॉक्टर झालेले आहेत, इंजिनियर झालेले आहेत, या ठिकाणी अभिमानानं सांगावं वाटतं। या कार्यक्रमामधून त्यांना प्रोत्साहन मिळालं आणि त्यांचा कौतुक सोहळा म्हणून या ठिकाणी साजरा होतो, हे या ठिकाणी अभिमानाची गोष्ट आहे। मुंबई आणि पनवेल रिजनमध्ये हा सोहळा नेहमीच दरवर्षाला होतो। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मुलगा आज इंजिनियर होतो, डॉक्टर होतो, एवढंच नाही तर शिक्षकेतर कर्मचारी जे नोकरीत असताना त्यांना मृत्यू आला असेल, त्या कर्मचाऱ्यांना अनुकंप तत्वावर लावण्यासाठी अतोनात प्रयत्न केले करणारा हा व्यक्ती, हा महान माणूस संघटनेच्या माध्यमातून आणि अनेक अनुकंप तत्वावर लागलेल्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिलेला आहे। शिक्षकेतर कर्मचारी, मृत्यू झालेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मुलाला आज अनुकंप तत्वावर हा न्याय मिळवण्यासाठी त्यांनी अथांग परिश्रम घेतलेले आहे। 1 वर्ष झालेलं आहे साहेबांना। 1 वर्ष अगोदर हॉस्पिटलमध्ये भरती होते, भरती असताना दिलीप पवार असतील, चंद्र पांडे सर असतील, अनिल दबरे सर असतील, त्यांनी असं कधी विचारलं नाही की सुजीत सरांची तब्येत कशी आहे, ते बरोबर आहेत का, त्यांच्या घरचं कोणी बरोबर आहे का, त्यांचे नातेवाईक ठीक आहेत काय, त्यांच्या पत्नीची तब्येत कशी आहे, आता सर्व घर व्यवस्थित सुरू आहे का, ती दवाखान्यात, हे विचारलं नाही त्यांनी।
त्यांनी विचारलं माझ्या कर्मचाऱ्यांचा 10-20 प्रश्न, अनुकंप तत्वावरील कर्मचाऱ्यांचा जो प्रश्न पेंडिंग होता या ठिकाणी आता साहेबांच्या कृपेने छानशी लोकांच्या अनुकंप तत्वावरच्या ऑर्डर निघालेल्या आहेत. सध्या 86 कर्मचाऱ्यांना अनुकंप तत्वावर नियुक्त्या झालेल्या आहेत मुंबई विभागामध्ये. त्या ठिकाणी अभिमानानं सांगावं हे सर्व संघटनेचे डॉक्टर आर.बी. सिंग साहेबांचं कार्य आहे. असे कितीतरी असे महान कार्य त्यांनी केलेले आहेत. तुम्हाला माहीत नसेल किंवा असेलही, सिंग साहेबांचं स्वप्न शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी, त्यांच्या मुलांसाठी, माझा शिक्षकेतर कर्मचारी कुठेही मागे राहू नये. सरांनी सांगितलं होतं मागं कोणीतरी भाषणामध्ये सांगितलं किंवा 1983 अगोदर शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे आपल्याला पेन्शन योजना लागू नव्हती. ती अंमलात आणण्यासाठी सर्वात अगोदर प्रयत्न करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू झाली. ते शिक्षक या संघटनेमुळे डॉक्टर आर.बी. सिंग साहेबांच्या प्रेरणेमुळे झालेली आहे. आणि जे मिळालं त्याला आपण विसरून जातो, हा आपला भाग आहे. कदाचित जर पेन्शन योजना लागू नसती तर तुमच्या आमच्यासारख्याला आता जो पेन्शनवर आहे तो आज चांगलं जीवन जगू शकला नसता. कारण पेन्शन बंद झाल्यामुळे काय हाल होतात आपण पाहत आहोत. 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांचं भविष्य काय होईल, त्यासाठी संघटना काय प्रयत्न करीत आहे. ह्या सर्व गोष्टी या संघटनेच्या माध्यमातून झालेल्या आहेत आणि यापुढे त्या पूर्ण होतील. साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या आचारावर आणि विचारावर आम्ही निश्चितपणे पाऊल ठेवून संघटना चालवणार आहोत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी प्रॉमिस करतो, वचन देतो की कोणताही प्रश्न शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा त्यांना त्यापासून वंचित राहावं लागणार नाही यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. वेळ लागणार कारण शासनाकडून कोणती गोष्ट मिळवण्यासाठी वेळ लागतो ते आमच्या हातात नाही. पण प्रयत्न पुरेपूर करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्ही पद भोगण्यासाठी किंवा पदाच्या आहारी गेलेला नाही आहे. माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला, मी फक्त अकोला जिल्ह्याचा आहे, विदर्भात तिथला जिल्हाध्यक्ष होतो. मला साहेबांनी विभागाचा अध्यक्ष माझं काम पाहून मला नंतर महासंघ कार्याध्यक्ष केला आणि 2020ला मी या महाराष्ट्राचा महासंघाचा अध्यक्ष झालो. मी कधी साहेबांना म्हटलं नाही की मला अध्यक्ष करा, मला कार्याध्यक्ष करा, मला विभागावर घ्या. कारण आपलं काम जर व्यवस्थित असलं आणि संघटनेबद्दल जर खरंच चिकाटी असली तर आपोआप माणूस मोठा होतो. पद मागल्यानं किंवा मला हे पद द्या आणि मी असं काम करेल असा म्हणणारा काम करू शकत नसतो. संघटने जर कटिबद्ध राहत असेल, चांगलं काम करत असेल तर तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे की प्रामाणिकपणे संघटनेसोबत राहायला पाहिजे. राजकारण संघटनेमध्ये चालत नाही, त्याच्यामुळे आपलं नुकसान होते, स्वतःचं नुकसान होईल पण इतर कर्मचाऱ्यांचं सुद्धा आपण नुकसान करून घेऊ असं होऊ नये. म्हणून आपण या संघटनेसोबत कटिबद्ध राहू, एक निष्ठतेने राहून काम केलं पाहिजे. आपण सर्वांनी मिळून काम करू. इथे कोणीही पदाधिकारी नाही आहे, सर्वजण आपण सारखेच आहोत. त्या ठिकाणी एकच आपलं नेतृत्व आहे, डॉक्टर आर.बी. सिंग. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रितपणे मुंबई विभाग असो किंवा महाराष्ट्राचा कोणता विभाग असो एकत्रितपणे काम करू. 50 वर्षाचं हे जे रोपटं लावलेलं आहे साहेबांना, त्या रोपट्याला पुन्हा आपल्याला फुलवून आणायचं आहे. पुन्हा ते रोपटं मोठं झालं पाहिजे, त्या उद्देशानं आपण काम करू. अभिमानाची गोष्ट आहे, मला आनंद वाटला की या ठिकाणी मला बोलावण्यात आलं. दरवर्षीच मला बोलावत होते साहेब, याही वर्षी बोलावलं आणि मी या कार्यक्रमाला उपस्थित राहून अनेक कर्मचाऱ्यांच्या मुलांचा जो सत्कार झाला, पर्सेंटेज पाहिले, कोणाचं 94%, कोणाचं 80%, 75%च्या वरच, ते एक आनंदाची बाब मला या ठिकाणी दिसली. निश्चितपणे आपलाही एक टप्प्याटप्प्यानं आपले कर्मचारी तर पुढे जातच आहेत, पण आपला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मुलगा असेल, मुलगी असेल, ते पण पुढे टप्प्याटप्प्यानं पुढे जात आहे. या ठिकाणी अभिमानानं त्यावर साहेबांचं स्वप्न होतं की मैं रहूंगा, मेरे सब शिक्षकेतर कर्मचारी के लड़के, उनकी भी प्रगती होणे को ना, असं त्यांचं ते स्वप्न होतं. आता त्या ठिकाणी माझी आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे की इथे
हॉस्पिटल निघणार आहे आणि त्याला डॉक्टर आरबी सिंग साहेबांचं नाव घोषित केला जाईल. खूप आनंदाची गोष्ट आहे. फक्त मुंबईवर करासाठीच नाही किंवा कल्याण विभागातल्या किंवा कल्याणमध्ये राहणाऱ्या लोकांसाठीच नाही, आमच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, अभिमानाची बाब आहे. आमच्या नेत्याचं आज एका हॉस्पिटलला नाव दिलं जातं. हे आमचं स्वप्न होतं. स्वप्नाच्याही पलीकडे आमचे स्वप्न पूर्ण होत आहेत असं दिसत आहे. डॉक्टर आरबी सिंग साहेब किती मोठे व्यक्ती होते हे यामधून आम्हाला सर्व दिसून राहिलेलं आहे. निश्चितपणे सर अभिमानाची गोष्ट आहे. सर्व कल्याणकरांना किंवा या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व या विभागामध्ये राहणाऱ्या लोकांचं मी कौतुक करतो. आपल्या सुधीर सरांची एक मागणी होती या मॅनेजमेंटला अगरवाल कॉलेजच्या की आपल्या संस्थेचं एक मेडिकल कॉलेज असावं आणि त्या मेडिकल कॉलेजलाही डॉक्टर आरबी सिंग साहेबांचंच नाव राहील असं या संस्थेच्या अध्यक्षांनी पंडित सरांनी घोषित केलेलं आहे. आणि त्याही आपल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सभेमध्ये गुणगौरव पाल्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सभेमध्ये हे या ठिकाणी अभिमानाची गोष्ट आहे. भरपूर आनंद होत आहे. सर आता अध्यक्ष साहेब नाही आहे, माझी एक विनंती आहे सर, तुम्ही सिंग साहेबांचं नाव मेडिकल कॉलेजला देताय, स्कूलला देताय, पुन्हा त्या हॉस्पिटलला सुद्धा आपलं नाव होत आहे. तर मेडिकल कॉलेज ज्यावेळेस या ठिकाणी ओपन होईल, त्याची सुरुवात होईल, साहेबांचं स्वप्न त्याच वेळेस पूर्ण होईल की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मेडिकल कॉलेजमध्ये मॅनेजमेंट मधून राखीव कोटा असला पाहिजे. त्यातले कमीत कमी 5-10 मुलांना तरी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला, आपुलकीने सन्मानाने जर त्यांना प्रवेश दिला तर निश्चितपणे डॉक्टर आरबी सिंग साहेब स्वप्न पूर्ण होईल. ते वरून पाहत आहेत, आजही ते आपल्यामध्ये आहेत. असं वाटत नाही कोणाला की आरबी सिंग साहेब आपल्याजवळ सोबत नाही. या कॉलेजमध्ये आल्यावर आम्हाला असं वाटतं सिंग साहेबच आहे. ही भावना प्रत्येक कर्मचाऱ्याची आहे. संघटनेत आपल्याला संघटना चालवायची फक्त नाही आहे, कारण संघटनेचं स्वप्न साहेबाचं होतं. ते समाजाचं सुद्धा काम करत होते, राजकारणात सुद्धा होते. खूप मोठी अशी महान व्यक्ती होती. त्यांनी आपल्याला सर्वांना मोठं केलेलं आहे. माझ्यासारख्या एका जिल्हा लेवलवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला महाराष्ट्राचं अध्यक्ष केलं. तुम्हालाही कुठेतरी पुढे देतील, कारण मला काही ते शिफारस म्हणून केलं नाही किंवा मी त्यांना कधी सुचवलं नाही. पण काम करणाऱ्या माणसाचं माणूस हा कसा मोठा होतो ते जिवंत उदाहरण म्हणजे मी आहे. मी कधीही साहेबांना मला पदावर द्या असं म्हणत नाही किंवा आजही मी कोणाला म्हणत नाही की कोणी जर उत्सुक असेल तर मला म्हणत असेल की महाराष्ट्राचा अध्यक्ष व्हायचा आहे, पण चांगला काम करणार त्यांनी काम करावं. निश्चित तुम्ही आनंदाने आमचे सर्व पद घेऊ. काम न करता पद मागणारे व्यक्ती, पैशाच्या लालचीने पद मागणाऱ्या व्यक्तीला कुठेही या संघटनेमध्ये थारा नाही. त्यांनी असा विश्वासही करू नये किंवा मनातही आणू नये, असे स्वप्नही पाहू नये की ही संघटना आरबी सिंग साहेबांची आहे, इथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान केला जाईल. आजही एक निष्ठतेने आम्ही कटिबद्ध आहोत सिंग साहेबांच्या विचाराला. तुम्हाला या ठिकाणी मी सर्व महासंघाच्या वतीनं तुम्हाला वचन देतो की निश्चितपणे प्रत्येक प्रश्नाला आम्ही वाचा फोडू, कर्मचाऱ्यांना न्याय देऊ, साहेबांचे स्वप्न पूर्ण करू. आम्ही कोणी पदाधिकारी नाही, आम्ही सर्व एकच आहोत. आम्ही टीम वर्क आहे. आम्ही टप्प्याटप्प्याने यामध्ये पुढे जाऊन साहेबांची बरोबरी करू शकणार नाही, पण आम्ही साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून निश्चितपणे कर्मचाऱ्यांना न्याय देऊ अशी अपेक्षा करतो. थांबतो. ज्या 140 विद्यार्थ्यांचे आपण सन्मान केले त्यामध्ये MBBS झालेले 5 विद्यार्थी होते, MBA मधून 13 विद्यार्थी झाले, PhD मधून 1, इंजिनिअरिंग 13 आणि 10वी आणि 12वी 119 विद्यार्थी, असे 140 विद्यार्थी. जे शिक्षकेतर कर्मचारी जरी शिपाई असला तर त्याचा मुलगा सुद्धा MBBS होऊ शकतो. हे उदाहरण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये दाखवलं. व या ठिकाणी आजच्या ह्या कार्यक्रमाला बराचसा उशीर झालेला आहे. आपण सर्वांनी हॉल जरी आता थोडा कमी झाला नसला परंतु उत्स्फूर्त असा प्रतिसाद दाखवला व सर्व मान्यवर या ठिकाणी विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले. त्याबद्दल शासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या वतीने त्यांचे शतशः आभार व्यक्त करतो व या ठिकाणी या कार्यक्रमाची सांगता करतो. आपल्या सर्वांची भोजनाची व्यवस्था वरच्या मजल्यावर करण्यात आली. भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कुणी जाऊ नये अशी आपणास नम्रतेची विनंती.
अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की जय। आर्मी सिंह सर आगे बढ़ो। आर्मी सिंह सर आगे बढ़ो। जब तक सूरज चांद रहेगा, तब तक आर्मी सिंह सर आगे बढ़ो। जब तक सूरज चांद रहेगा, सिंह से हमारा नाम रहेगा। यानंतर तो इस समय हम हैं कल्याण के.एम. अग्रवाल कॉलेज, जहां पर श्रद्धांजलि सभा चल रही थी स्वर्गीय डॉक्टर आर.वी. सिंह साहब का। और कहते हैं सेवा जब निस्वार्थ भाव से की जाती है तो उसका परिणाम बड़ा फलदायी होता है। सेवा की ऐसी अनूठी मिसाल को क्या कहना चाहेंगे, जो सेवा की ऐसी अनूठी मिसाल डॉक्टर सिंह? डॉक्टर सिंह साहब खुद ही एक ऐसे व्यक्ति थे जिनको लोक सेवा में ज़्यादा रुचि थी। उनको वो एक प्राध्यापक करके सर्विस करते थे, लेकिन उन्होंने वो सर्विस छोड़ के शिक्षकेतर कर्मचारी यानी नॉन टीचिंग के लिए काम करना है, उनको न्याय देना है, इसलिए वो सर्विस छोड़ के प्रबंधक करके अपनी नौकरी बिरला कॉलेज में की। बिल्कुल वहाँ पे शिक्षकेतर कर्मचारियों को न्याय तो दिया, लेकिन बहुत सारे कर्मचारियों को ऐसा हुआ कि उन्होंने नौकरी भी दी, काम पे भी लगाया, उनके संसार भी बिठा दिए, उनके बच्चों के लिए भी काम किया। अभी भी आज तक जब तक थे सर, 1 साल हो रहा है, तब तक वो शिक्षकेतर कर्मचारी के लिए काम कर रहे थे। आज भी वो काम बिल्कुल जो चल रहा है कि उनके नीति पे, उनके विचार पे, उनके आचरण पे हम कर रहे हैं और करते रहेंगे। ऐसी कहते हैं समाज में जब उत्कृष्ट योगदान किसी का रहता है तो एक इतिहास रचा जाता है। तो इनका काफ़ी योगदान रहा है समाज में, चाहे शिक्षा का क्षेत्र हो या अलग क्षेत्र। समाज उस योगदान को क्या कहना चाहेंगे? समाज में साहब शिक्षकेतर कर्मचारी के लिए काम किया, ऐसा नहीं तो उन्होंने समाज के लिए भी काम किया। बिल्कुल हर व्यक्ति को न्याय दिया। शिक्षकेतर कर्मचारियों के समाज को पालन को तो उन्होंने दिया ही है, शिक्षकेतर कर्मचारियों को तो न्याय दिया ही है। उनके लिए तो उन्होंने पूरा आयुष्य अब तक 50 साल काम किया, मरते दम तक वो काम करते रहे। लेकिन समाज के लिए भी और राजकारण में उनको रुचि थी। तो 2 बार कल्याण विभाग में कांग्रेस के आग्रह पे तो आमदार के लिए खड़े रहे, उन्होंने बहुमत मिला भी, छोटे से मत से वो उनका पराजय हुआ तो बात अलग है। लेकिन वो आमदार से भी कितने भी बड़े काम जो आमदार नहीं कर सकते, उससे भी ज़्यादा बड़े काम कल्याण नगरी के लिए किए हैं, महाराष्ट्र के लिए किए हैं, शिक्षकेतर कर्मचारी के लिए है। ये अभिमान की बात है, इसलिए वो समाज के लिए अलग से एक काम करने की उनकी रुचि। आज भी वो अजरामर है, समाज के लिए काम कर रहे हैं, शिक्षकेतर कर्मचारी के लिए काम कर रहे हैं। मेरे ऐसा एक मामूली आदमी को उन्होंने अध्यक्ष बना दिया महाराष्ट्र का। हमारे संगठन का महाराष्ट्र का अध्यक्ष हूँ, महाराष्ट्र राज्य महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी महासंघ। लेकिन बात यह है मेरे को अध्यक्ष ही बनाया नहीं, तो हर कर्मचारी के पूछताछ भी करते थे कि क्यों रे अपना बेटा क्या कर रहा है, मेडिकल में जा रहा है क्या पढ़ रहा है, क्या कुछ काम है तो मुझे बोलो। उन्होंने कितने तो भी लोगों को एडमिशन दे दिया, पूछते थे कि बेटा वो उसमें एडमिशन लगाओ, वो नंबर दे, कुछ काम है तो बोलो। हर काम उन्होंने शिक्षकेतर कर्मचारी के लिए अपना योगदान दिया है। बहुत सारे काम उन्होंने शिक्षकेतर कर्मचारी के अभी तक किए हैं। तो दर्शकों देख सकते हैं ऐसे योगदान समाज में बहुत कम देखने को मिलता है, जहां पर ऐसा योगदान शिक्षा के क्षेत्र में या समाज में सहयोग की भावना बहुत उच्च स्तर की थी। सुजीत सर जी क्या कहना चाहेंगे, 2 शब्द? बहुत सारी चीज़ें उन्होंने सोची थी, उन्होंने प्लान करके रखा था। उनका विज़न
हम लोग जो सोच सकते हैं उससे काफ़ी परे थे। वो यहाँ पे शुरुआती दौर में कल्याण में जब आए थे तो बिरला महाविद्यालय में कार्यरत थे, काम करते थे। कुछ दिन टीचिंग में थे, उसके बाद नॉन टीचिंग के लिए काम करने लगे। रजिस्ट्रार पोस्ट तक उनका काम रहा, काफ़ी दिन तक वो रजिस्ट्रार पोस्ट पे रहे। साथ में जब उन्होंने देखा कि कल्याण नगरी में बहुत सारे प्रॉब्लम जब आ रहे हैं एडमिशन के लिए, तो उन्होंने कॉलेज की निर्माण किया उनके साथियों के द्वारा। वहाँ पे खास करके विजय भाई पंडित जी, अनिल पंडित जी, चंदू तिवारी जी, मुन्ना पांडे जी, रंजीत सोमानी जी, राजू डोली जी, ऐसे कल्याण के काफ़ी लोगों को इकट्ठा किया, एकत्र किया, एक माला में उनको तैयार किया। एकजुट करने के बाद उन्होंने कॉलेज का निर्माण किया। आज की तारीख में KM अग्रवाल कॉलेज महाविद्यालय में लगभग 4,500 विद्यार्थी है, बिल्कुल। जूनियर और डिग्री मिला के। ये कॉलेज की बात है। साथ में उन्होंने नॉन टीचिंग के लिए एक संगठन तैयार किया। संगठन सिर्फ कोई कॉलेज में ना रह के, एक ज़िले में ना रह के, एक रीजन में ना रह के, महाराष्ट्र स्टेट और स्टेट से भी आगे बढ़ के ऑल इंडिया लेवल तक के वो संगठन को वापस से रिवाइव किया, तैयार किया। यहाँ पे संगठन नॉन टीचिंग का ही रहा हुआ हो या टीचिंग का ही रहा हो, बहुत कम लोगों को मालूम है। सिर्फ उसके आगे भी बढ़ चुके थे। ये वर्ल्ड फेडरेशन रहता है इनका, टीचिंग और नॉन टीचिंग का मिला के एजुकेशन का। ऑल इंडिया के तो अध्यक्ष थे ही, मगर एक वर्ल्ड फेडरेशन रहता है, उनके साथ में नारायण शाह जी है, उसमें भी वो कार्य कर चुके हैं सेक्रेटरी करके। राष्ट्रीय अध्यक्ष तो थे ही ऑल इंडिया के, मगर एक वर्ल्ड फेडरेशन करके था, वहाँ पे भी वो काम कर रहे थे लास्ट 10 साल से। उसके अलावा यहाँ पे जब और देखा जाए ज़िले के तौर पे मैं वापस आता हूँ कल्याण में। ज़िले में जब देखा गया कि यहाँ पे स्कूल खुल रहे हैं, सभी को पता है मुंबई महानगरी है, मगर महानगरी में जगह की कमी होगी। तो यहाँ पे आजू बाजू में कहीं पे भी खेल कूद या खेलने के लिए जगह कम पड़ जाता है। तो उन्होंने एक जो दूरदृष्टि कही जा सकती है, तो उसके लिए उन्होंने स्कूल के लिए प्रस्ताव रखा था। आज से कोरोना काल में उन्होंने उनकी संस्था मतलब KM अग्रवाल कॉलेज जो संस्था चलाती है हिंदी भाषी जन कल्याण शिक्षण संस्था, उसके माध्यम से यहाँ से अग्रवाल कॉलेज से दूर ही बापगांव में 9 एकड़ की ज़मीन ली। वहाँ पे स्कूल का CBSE स्कूल का उन्होंने नींव डाला था। और आज की तारीख में जब आप लोग जाओगे, अगर सब कुछ सही रहा तो जून से वो स्कूल चलेगा। और मैं धन्यवाद देना चाहूँगा हिंदी भाषी जन कल्याण शिक्षण संस्था को कि उन्होंने उन्हीं के नाम पे प्रस्ताव रखा कि डॉक्टर RV सिंह CBSE स्कूल खुले। और वहाँ पे आज की तारीख में 9 एकड़ में CBSE स्कूल खुलने जा रहा है। ये जून से चालू हो जाएगा। वहाँ पे स्कूल में स्पोर्ट्स को ज़्यादा महत्व दिया जाएगा, जैसे कि फुटबॉल हो गया, बैडमिंटन हो गया, स्विमिंग पूल हो गया। आज के डेट में कहीं पे भी कल्याण में ओलंपिक लेवल पे स्विमिंग पूल नहीं है। कल्याण डोंबिवली महानगर पालिका में ग्राउंड के नाम पे ओरिजिनल ग्राउंड है ही नहीं, मिट्टी की ग्राउंड है ही नहीं फुटबॉल के लिए, तो वो ओपन किया जा रहा है। वहाँ पे आप कॉलेज में अगर नीचे आओगे प्रिंसिपल कैबिन के बाहर एक मॉडल तैयार है। वो मॉडल एक बहुत बड़ा भव्य मॉडल है कि जहाँ पे आपको खेल कूद का पूरा सामान दिखेगा, ट्रैक दिखेगा, बैडमिंटन ट्रैक है, फिर वहाँ पे फुटबॉल ट्रैक है, स्विमिंग पूल है, उसी के आजू बाजू में रनिंग के लिए ट्रैक बनाया गया हुआ है। मतलब हर सुविधा से लैस होके अगर कोई बच्चा वहाँ पे स्कूल में एडमिशन लेगा तो उसको सिर्फ पढ़ाई नहीं, पढ़ाई के साथ में दूसरा महत्व होता है फिज़िकल का, उसका फिज़िकल डेवलपमेंट भी वहाँ पे स्कूल में होगा। और ये चीज़ वो उनकी सोच जो थी वो काफ़ी परे रखती थी सबसे अलग। और ये काम उन्होंने किया है, सोच रखी है। वही सोच को लेके यहाँ पे आज की तारीख में हमारे कॉलेज के प्रेजेंट चेयरमैन विजय भाई पंडित उसी चीज़ को आगे बढ़ाते हुए लेके चल रहे हैं। धन्यवाद। बहुत सुंदर, थैंक यू सो मच। क्या कहना चाहेंगे सर, क्या कहना चाहेंगे आप? ये श्रद्धांजलि सभा थी। कहने को तो बहुत कुछ है। डॉक्टर RV सिंह ने हमारे महाविद्यालय के कर्मचारी
तो जो भी आज योगदान दिया है वो योगदान कभी भी भूलने वाला नहीं है। जो शासन कर्मचारी को मिलता था वो हमारे महाविद्यालय कर्मचारी को मिलता है। ये सबसे बड़ा उनका योगदान है। और कर्मचारी के प्रश्न के लिए कर्मचारी के प्रश्न हमेशा छूटने चाहिए। कर्मचारी के जो भी प्रॉब्लम है छूटने चाहिए। ऐसे ही उनके पूरा उनका ज़िंदगी में वही काम किया है, कर्मचारी के लिए सोचा है, कर्मचारी आगे बढ़ा है। और उनकी सोच, उनके जो यूनियन और उनके यूनियन के हम जो पदाधिकारी है, पिछले 1 साल से हम हमारे सुजीत सर, बड़े सर और हमारे संगठन के जो भी पदाधिकारी है, उनकी जो सोच थी और उनका जो सोचने का जो तरीका था, जो संगठन चलाने का जो तरीका था, वो तरीका हम आगे बढ़ा रहे हैं। उनके विचारों को हम आगे बढ़ा रहे हैं और उनके विचार आगे बढ़ा के हमारा संगठन हम आरबी सिंह जैसा ही मजबूत करेंगे। ये टाइम पे वही करीब उनको श्रद्धांजलि। बिल्कुल, उनके विचारों को आगे बढ़ाना है, सबसे बड़ी बात है। थैंक यू सो मच।